नाही नाही असं या तुम्ही समोर. नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले स्वागत करतो. आज म्हणजेच ज्या महानगरपालिकाच्या हलगर्जीपणामुळं दोन विद्यार्थ्यांचा प्राणाचा बळी गेला होता. काल मला वाटतं कालच त्यांची तारीख होती आणि काल त्यांनी जामीन ठेवला होता आणि तो जामीन फेटाळून लावण्यामध्ये खूप मोठं योगदान विधितज्ञ ॲडव्होकेट प्रतीक कांबळे एक चळवळीचा आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणून आपली बाजू कोर्टामध्ये मांडत असताना त्या दोन विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका प्रतीक कांबळे साहेबांनी केलेली आहे. जी काही कोर्टामध्ये घडलेला आहे, मग तो जागेचा मालक असेल, जागेवर जो व्यवसाय होता तो व्यवसाय असेल किंवा महानगरपालिका असेल, या संदर्भात आपण त्यांना संवाद साधणार आहे. पोलीस क्राईम न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. की जे आता काल जामीन झालेला आहे किंवा जामीन फेटाळलेला आहे, त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं समोरच्या जे वकील आहेत त्यांनी बाजू मांडली असेल, तुम्ही बाजू मांडली असेल, ज्या पद्धतीनं काल आपल्या कोर्टामध्ये जे काही संवाद झालेला आहे ते थोडक्यात पोलीस क्राईम न्यूज. गेल्या महिन्यात दिनांक 17/5/2026 रोजी लातूर शहरातील बोधेनगर या भागामध्ये दोन चिमुकल्यांचा त्या खड्ड्यात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ती फिर्याद देण्यात आली शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे. सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 2 कर्मचारी महानगरपालिकेचे निलंबित करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर आरोपींनी दोघांना अटक करण्यात आलेलं होतं आणि एकांचा अटकपूर्व जामीन लातूर जिल्हा न्यायालय या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. त्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने आम्ही असिस्टंट PP म्हणून आमची फिर्यादीची बाजू मांडली. त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी त्यांनी त्याची बाजू मांडताना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जे काही कलम लावले आहे ते या आरोपी विरुद्ध लागू होत नाही, तपास पूर्ण झालेला आहे, जामीन द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आम्ही असिस्टंट PP म्हणून सरकारी वकिलाला सहाय्यक म्हणून फिर्यादीच्या बाजूने बाजू मांडताना असं समजून सांगितलं की जे काही बोधेनगर वार्ड क्रमांक 16 या भागामध्ये जे काही अनधिकृत खड्डा खोदलेला होता ते 25x25 आणि 15 फूट खोल असा होता. कसल्याही प्रकारची मनपा लातूर याची परमिशन न घेता ते खड्डा खोदण्यात आला होता आणि त्यासोबतच त्यामध्ये पाणी साठवून जे काही ते घाण पाणी होतं ते. साहेब मी तुम्हाला थोडं थांबवतो. कोणत्या कोणत्या कायद्यानुसार त्यांच्यावर म्हणजे गुन्हे दाखल झालेले आहेत, जे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा विषय येतो त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोणते कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कोणते कोणते कलम लागू आहेत? शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते आरोपी क्रमांक 1 ते 4 यांच्या विरोधामध्ये सेक्शन कलम 105 BNS कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग मर्डर म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा नोंद करण्यात आलेला होता त्यांच्या विरुद्ध 4 जणांविरुद्ध. आता मला सांगा की ज्या पद्धतीनं महानगरपालिकांनी आपली जबाबदारी म्हणून काही अधिकाऱ्यांना त्यांना निलंबित केले, म्हणजे तात्पुरतं त्यांना निलंबित केले, पण ती जी तुम्ही म्हणताय सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या कर्मचाऱ्यांवर किंवा त्या अधिकाऱ्यावर दाखल झालेला आहेत का? नाही, यांच्यावर फक्त कारवाई करण्यात आलेली निलंबनाची, त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. यात त्यांचं जे काही निलंबन करण्यात आलेलं होतं गेल्या महिन्यामध्ये जे काही गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याच्या 1 वर्षापूर्वी वार्ड क्रमांक 16 मध्ये नागरिकांनी तो खड्डा बुजवण्यात यावा. मी तुम्हाला थांबवतो कारण इथं कुठंतरी अन्याय झालाय आणि अन्याय करणारे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आहेत, कारण त्यांनी सतत निवेदन दिलेलं आहे, सतत महानगरपालिकाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. मग हे दोन नावं का वगळले आणि कुणाला सांगून नावं वगळलीत? कारण ते सुद्धा तेवढेच दोष आहेत जेवढे जो खड्डा ज्या मालकाने खणलेला आहे, जो पाण्याचा व्यवसाय करत होता, ज्या पद्धतीने ते दोघं आहेत त्याच पद्धतीने हे अधिकारी सुद्धा दोषी आहेत. त्यांना का सोडण्यात आलं? आपल्या मताशी मी सहमत आहे. आज आम्ही तपास पूर्ण झालेला नाही, तपास प्राथमिक अवस्थेत आहेत. आम्ही तपास अधिकाऱ्यांना भेटून त्या दोन्ही जे कर्मचारी आहेत ज्यांनी निवेदन देऊन देखील वार्ड क्रमांक 16 या नागरिकांनी निवेदन देखील त्यांनी कारवाई केली नाही. त्यानंतर हा मोठी दुर्दैवी घटना घडली. यामुळे जे काही 2 निलंबित केले होते ते निलंबित झालेच पाहिजेत, झाले केलेले आहेत, पण त्यांच्यावर देखील गुन्हा नोंद करावा, त्यांना सहआरोपी करावा असं आम्ही तपास अधिकाऱ्यांना भेटून अशी मागणी करणार आहोत.
खरोखरच बेंबीच्या देठापासून वरडणारी जनता, बेंबीच्या देठापासून वरडणारी जनता, अन्याय झाले म्हणणारी जनता, ज्या पद्धतीनं ती दोघ जण आरोपी आहेत त्याच पद्धतीनं फक्त पोलिसांना मॅनेज करून महानगरपालिकाचे अधिकारी हे वाचवून घेतलेले आहेत. ज्या पद्धतीनं ज्या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना नागरिकांनी निवेदन दिलेले असताना देखील पोलिसांनी बैमानी केली का फिर्याद देणाऱ्यानं बैमानी केली, ह्याच्यात कुठंतरी बैमानी झालेली आहे. आणि ज्या लेकरांचा जीव गेलेला आहे त्याला जो फिर्यादी आहे तो सुद्धा दोषी आहे. कारण दोन अधिकाऱ्या काय मांडवली झालेली आहे, का पैसा घेतलेला आहे, दोन अधिकाऱ्याचं नाव का तुम्ही लपवलेलं आहे. कारण वकील साहेबांकडनं मला समजलेलं आहे जागा मालक आणि पाणी विक्रेता दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्या नगरपालिकाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणजे इथं कुठंतरी मिली भगत झालेली आहे. आपल्याला काय वाटतं वकील साहेब? त्याच गोष्टी अनुषंगाने आम्ही तपास अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. तपास कोणी अनुषंगाने चालू कोण आहे. आहे व कोण आहेत म्हणजे तपास अधिकारी कोण आहे शिवाजी पोलीस स्टेशनचे? एक अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही आता सध्या प्राथमिक अवस्था असल्यामुळे आता आज आम्ही भेटून त्यांना बोलून जे काही आरोपी आहेत त्यांनी निवेदन केलं त्यांना सहआरोपी करा म्हणून अशी मागणी करणार आहोत. त्याबाबत देखील आज आम्ही भेटणार आहोत. खरोखरच महानगरपालिकाचे जे नगरसेवक ज्या आयुक्ताच्या दालनामध्ये मांडी घालून बसले होते ते नगरसेवक कोर्टामध्ये येणार आहेत का, जाब विचारणार आहेत का, एसपी कडे जाणार आहेत का, त्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत का, आणि महानगरपालिकेला जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या दोन्ही अधिकाऱ्यावर दाखल होणार आहे का याचा पाठपुरावा आपण करणार आहे. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.